बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी गंध फुलांचा. प्रकरण 9. वाडीचा बाहेरचा डेरेदार वड आम्हा मुलांना फार प्रिय होता. तो आमच्या शाळेतून दिसे. जणू काही आमच्या वाडीचा रखवालदारच. तो सगळ्या गावातून सर्वांना दिसे, शिवारातूनही सर्वांना दिसे. पण पूर्वीच्या शिवारातल्या लोकांना महारदऱ्याच्या वाटेवरून जाता येता तो फारसा दिसत नसे. महारदऱ्यातून तर तो मुळीच दिसत नसे. या वडाखालून आम्ही केदारबापूंच्या जवळच्या मळ्याकडे जात असू, त्यामुळं आम्हाला तो अधिक प्रिय असे. झाडांच्याबद्दल गंमतच होती. जिवंत माणसासारखा तो आम्हाला वाडीतलाच कोणीतरी सखा सोबती मित्र वाटे. तो तिथूनच शिवारात नजर ठेवी. अशीच आंब्याची सुगी होती. आंबे उतरण्याचे काम कुठं कुठं चाललं होतं. वाडीतल्या एका माणसानं आमच्या घरात सांगितलं, एक बारकं पोतं घेऊन मुलग्याला पाठवा, आंब देतो. दादाने आईनं मला परवानगी दिली नाही, पण मी फार हट्ट केला तेव्हा त्या माणसाच्या मळ्यात मला पाठवलं. मी त्याच्याबरोबर त्याच्या मळ्यात गेलो. मी झाडाखाली उभा होतो. आंब्यावर माणसं चढून झिलनीत आंब धरत होती, पोत्यात भरत होती. त्या आंब्यावरच्या माणसानं माझ्या लहान पोत्यात आंबे भरले. बास का? आणि भरा. मी, तुला ओझं जायचं नाही. जातंय, मी म्हटलं. मग त्यानं आणखी आंबे टाकले आणि पुन्हा तसंच विचारलं. मीही तसंच उत्तर दिलं, टाका आणखी. पोतं जवळजवळ भरत आलं. त्याला शंका होती की पोतं याला जाणार नाही, पण मी म्हटलं नेतो. ओझं खूप लागत होतं. मी वडाकडच्या वाटेनं निघालो होतो. ओझं लागल तसं मी पोतं या खांद्यावरून त्या खांद्यावर करीत होतो. माझी मान वाकडी झाली होती. तेवढ्यात एक म्हातारी आपल्या मुलाबरोबर रानात निघाली होती. मुलगा म्हणजे तसा तरुणच होता तो. म्हातारीचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ते आपल्या पोराला म्हणाली, काय रे किसन देवा, ते मास्तराचं पोर बघ कसं मान वाकडी करून निघालंय. झेंडू फुटला की पोराला. घे तेवढं वज्ज बाबा आणि घरात नेऊन सोड जा त्याच्या. त्यानं आपल्या हातातले खुरपं दोरी आईजवळ दिली आणि माझं ओझं त्यानं आपल्या खांद्यावर घेतलं. त्याच्याबरोबर मी चालू लागलो. घरी आलो. त्यानं ते पोतं आमच्या सोप्यात ठेवलं. आई स्वयंपाकघरातनं बाहेर आली. एवढं वज्ज येतंय होय पोराला? तो म्हणाला, काय करायचं, ऐकतच नाही. पण मी म्हणतो भरणाऱ्यानं तर इतकं भरायचं कशाला? पोराला वज्ज जाईल का? शहाणाच आहे तो आंब देणारा. आणि मग तो तिथून निघून गेला. मी त्या पोत्याकडं आणि आईकडं आळीपाळीनं पाहत होतो. आता मोडली का खोड? आई एवढंच म्हणाली आणि आत गेली. मी एकदाचा आंब्याच्या कचाट्यातून सुटलो होतो. त्याचाच आनंद मला झाला होता. काहीही खरेदी करायची असली तरी माणसं कोल्ढोंची वाट धरायची. पिंपरीला काही ठराविकच वस्तू मिळायच्या. बाजार हाट खरेदी विक्री तिकडंच. साधं तूप विकायचं म्हटलं तरी माणसं कोल्ढोनला सुटायची. मग बाकीच्या वस्तूंचा प्रश्नच सोडा. असेच सकाळच्या प्रहरी दादा शाळेत निघाले होते. अंगावर कोट चढवत होते. ते त्यावेळी अंगावर आसमानी कलरचा कोट वापरत. पांढरी सफेद लांब गांधी टोपी डोक्यावर. एवढ्यात एक माणूस अंगणात दत्त म्हणून उभा. काय हो राऊदाजी? काय नाही, कलडोनला जरा निघालूया तूप घेऊन. काय बरं मग आता कवासा जाऊ कलडोनला बोळीवर तुपासाठी? बरं मग तुम्ही काय म्हणताय? तुम्हीच घ्या की हे तूप, म्हणजे माझा हेलपाटा तरी वाचेल. ते काय जवळ आहे वय कलडोन? आमच्यात भरपूर तूप असतंय, आम्हाला ते सपत नाही, मग कशाला घेऊ विकत?
कलडोनला बुळीवर तुपाला 2 आणे मिळतात, तुम्ही 1 आणा कमी द्या. दाजी, तूप आमचं आम्हाला संपना, स्वस्त मिळण्याचा प्रश्न नाही. वाईत जरा पैशाची नड लागली म्हणून. राऊ दाजी घायकुतीला आला होता. मग दादाने कोटाच्या खिशातले 2 आणे काढले. हां, हे घ्या. त्यानं ते पैसे घेतले. दादाने ते बुळीभर तूप आईजवळ आत दिलं. आईनं ते भांड्यात ओतलं आणि त्याचं ते भांडं परत दिलं. कलडोनला जायचं म्हणून त्या भांड्याला गच्च फडकं बांधलं होतं, हिंदकाळून सांडू नये म्हणून. मगाशी कढिवलंय, खमंग आहे बघा. ताज्या तुपाचा खमंग वास तिथं दरवळत होता. राऊदाजी परत जाताना म्हणाला, गुरुजी, 1 आणा तुम्हाला परत देतो बरं का. राऊदाजी, दादाने त्याला हाक मारली. अहो, मी तूप 2 आण्यालाच घेतलंय. कलडोनला जेवढी तुम्हाला किंमत आली असती त्याच किमतीत घेतलंय मी. तसं कसं गुरुजी, मी सबूत दिला आहे. तूप स्वस्त आहे म्हणून मी घेतलेलं नाही. तुम्हाला कलडोनला हेलपाटा नको व तुम्हाला नड आहे म्हणून मी 2 आणे दिले तुम्हाला. राऊदाजी आदरानं दादांकडे बघत निघून गेला आणि दादा शाळेकडे. औंध सरकार तिथं दादांना 30 एकर शेती देत होतं. तुम्ही कायम इथं शिक्षण म्हणून राहा, पण दादाने ते नाकारलं. गावाकडची काळीभोर कसदार जमीन होती. तिकडं आपली माणसं होती, मित्र होते, पाहुणे पै होते. तसा वाडीतल्या माणसाने आम्हाला खूप जीव लावला होता. तसा जीव लावणारी माणसं पुढं दुशेरी इथे आम्हाला भेटली खरी, पण तरसवाडीचं अगत्य वेगळंच, मानदेशी अगत्य वेगळं, दुशेरीचं अगत्य साताऱ्याच्या मातीतलं. तसं मी श्रेष्ठ कनिष्ठ ठरवणं अवघड आहे, पण त्यांच्या अगत्याची जिव्हाळ्याची जाण मात्र वेगळी. दुशेरे तसं रांगडं तर वाडी भाबडी, माणसं मुलं बायका फार भाबडी. पोटातली माया त्यांच्या ओठावर ओसंडून व्हायची. तशी सातारा जिल्ह्यातली पोरं मुठ्ठीबारकी, तिरप्या डोळ्यानं पाहतात सारखीच. स्वातंत्र्य चळवळीत हे दुशेरेकरांचं बेरकेपण शाहीर शंकरराव निकम यांनी भेट दिलं आहे. पण ही तिरपी नजर फक्त इंग्रजावर, गावातील माणसावर नाही. आणि बेरकेपणाही इंग्रजांसाठीच. कलडोन मायनी उपार्ट पाणी, दादल्या परास बायकुशानी, ही असली भोळी भाबडी गाणी. इंग्रजाच्या चाबकाच्या फटकाऱ्याचं भ्या दाजा साऱ्या गावाला घाली. दादांच्या ठिकाणी दुसरा कोणी शिक्षक असता तर ती 30 एकर जमीन त्यानं खुशीनं घेतली असती आणि पुन्हा पाहिजे तेव्हा विकून तो आपल्या गावाला पसार झाला असता. पण दादांनी तसं केलं नाही. औंध सरकारची ती 30 एकर जमीन आम्ही येताना विकली असती तर कमीत कमी त्या जमिनीच्या निम्मी तरी जमीन आम्हाला आमच्या गावाकडे घेता आली असती. आज मी 30 त्या जमिनीची किंमत 1 कोटी रुपये झाली असती. पण दादांना संस्थानाला फसवायचं नव्हतं. बदली होताना काय आमची जमीन सरकार काढून घेणार नव्हतं, तसा कोणताच करार नव्हता. पण राजानं खुश होऊन कल्पना मांडली होती. कदाचित ती जमीन ताब्यात घेऊन दादा तिथं स्थायिक झाले असते तर आमची गावाकडली जमीन कुळ कायद्यानं 1.5 दंडीच्या वाटेकराच्या घशात गेली असती आणि आम्ही मूळ गावाला आणि मूळ माणसांना मुकलो असतो. त्या वाडीत माझं पुढे शिक्षणही झालं नसतं. तीच शेती नांगरत, कुळवत, बाजरीचं पीक घेत, कदाचित मेंढरं राखत तिथंच राहिलो असतो. एकूण पुढे जो आमचा उत्कर्ष होणार होता तो थांबला असता आणि आमची अधोगतीच अधिक झाली असती. दादांनी प्रथम आमच्या कामेरी गावाला जवळ असलेल्या दुशेरे गावात बदली करून घेतली. आमचे गावाकडचे घर म्हणजे वाडा. त्यातला निम्मा वाडा आम्ही एका ओळखीच्या पण पाहुणा म्हणून कामेरीत आलेल्या माणसाला राहायला दिला होता. दादांना एका पोलिसानं जागं केलं. हळूहळू ते घर ताब्यात घ्या, कुळ कायदा येतोय, तुमचं निम्मं घर त्याच्या घशात जाईल. दादाने पोलिसाचा सल्ला ऐकला. हळूहळू राहणाऱ्या माणसांना सांगून वाड्यातलं घर आम्ही ताब्यात घेतलं. पुढे जमीन ताब्यात घेतली. वाटेकराच्या घशातून ती मुक्त केली. दादाने मग शेती चांगली पिकवली. 1.5-2 खंडी जोंधळे काढू लागले.
30-40 पोती शेंगा काढत आणि गावातली शाळाही चांगली चालवत, चांगले शिकवत, शेती आणि नोकरी त्याने एकदम उत्तम प्रकारे केली. त्यामुळं मी शिकलो. MA BEd होऊन जवळच माध्यमिक शिक्षकाची नोकरी केली. शिवाय लेखनातले 3 राज्यस्तरीय पुरस्कारही मिळवले. आता माझ्या नावावर 20 पुस्तकं आहेत. मी लेखक म्हणून माझ्या जिल्ह्यात वावरू लागलो. व्याख्याने, भाषणाला जाऊ लागलो. गॅदरिंगचा प्रमुख पाहुणा म्हणून मानमरातब मिळाले. माझा एक थोरला मुलगा इंजिनियर, मधला एक डॉक्टर, त्याची बायकोही डॉक्टर, तर तिसरा मुलगा वकील व त्याची बायकोही वकील. हे सगळं घडलं दादांच्या दूरदृष्टीमुळं आणि त्यांनाही अजून कोणत्याही आजाराशिवाय जीवन जगता येत आहे याचा आनंद आम्हाला होतो. हे सारं घडलं ते 30 एकर जमिनीचा मोह टाळला म्हणून. तरसवाडीतल्या या प्रसंगाची मात्र तीव्रतेने आठवण होते. बकुळा मला कधी शाळेत दिसली नाही. बहुतेक ती शाळेत जात नसावी. अंबूही शाळेत जात नव्हती. त्यांना रानमळा अधिक आवडे. दगड, धोंडे आणि माळ हेच त्यांचं जीवन. रानात कधी आम्हाला ठेच लागे, बकुळा लगेच जाई हाराचा पाला म्हणजे दगडी पाला शोधून आणे. तिथं सर्वत्र दगडाच्या खालून व माळावर हाराचा पाला भरपूर. दगडाखालूनच तो पाला उगवे. ते एक खुरटं लाल चुटूक पिवळ्या फुलांचं जमिनीवर पसरत जाणारं झुडूप होतं. त्याच्या पाकळ्या फिकट रंगाच्या तर मधला गोल गडद पिवळ्या रंगाचा. जांभळ्या देठाला अशी फुलं भरपूर असत. त्याला जाडसर पाने असत. अशी पानं बकुळा खुडून आणायची आणि मोठ्या दगडावर चेचायची. चांगला चेचून झाला की तो पाला आणून रक्त आलेल्या माझ्या बोटावर पिळायची. असं रक्त आलेल्या जखमेवर हाराचा पाला रामबाण औषध असे. त्याच फुलांचा ती कधी गळ्यातला हार, एक सोन्याचा दागिना करायची आणि गळ्यात घालायची. तो दगडी फुलांचा सर तिला कितीतरी शोभून दिसे. रानात असा केलेला फुलांचा सर तिच्या गळ्यात मी अनेक वेळा पाहिला आहे. कधी कधी ती बाबळीच्या शेंगांचं पैंजन करी. बाबळीच्या शेंगा कशाने तरी जोडून त्या पायात घाली. ते तिचं पैंजन. कधी कधी ती त्याला साकळ्यासुद्धा म्हणे. पायातल्या मासोळ्याही ती याच बाबळीच्या शेंगाच्या करी. बाबळीच्या शेंगा मध्येच मोडून ती बोटावर बांधी. हे बघ माझ्या मासोळ्या असं म्हणे. बाबळीच्या शेंगाची जोडी किंवा मासोळ्या हे पायातलं दागिनं. चांदीचं दागिनं मात्र ती कधीच घालीत नसे. ते सर्वात तिला दगडी पाल्यावर सर मात्र शोभून दिसत असे. दादांना पहिल्यापासून शेतीचं वेड. शाळा सुटली की ते केदारबापूच्या मळ्यात जात. दादा एकदा रानात कुणाच्या तरी खळ्यावर गेले होते. आम्ही एकदा तिथली दादांची तंबाखू खाण्याची पिशवी घेतली. आम्ही म्हणजे मी आणि माझे थोरले आत्तेभाऊ. तिथली माणसं तंबाखू खात, पान खाणारी माणसं क्वचितच. झरं तिथून जवळ होतं. त्या वडाखालून तिकडं वाट गेली होती. केदारबापूंचा मळा ओलांडून जावं लागलं असे. दादांची 4थीची परीक्षा झाल्याला होती. दादा 4थीचा वर्ग घेऊन तिकडे गेले. मी त्यावेळी 2रीत होतो. परीक्षा सुरू झाली. दादा 4थीच्या मुलांची रांग घेऊन निघाले होते. झऱ्याला केंद्र परीक्षा. मुलं कलकलत होती. झऱ्याला जाणारी वाट छान होती. ती आमच्या वाडीतून निघून वडाकडे जाई. मेंढवाडा लागे. सगळा खडकच खडक. तांबूळ खडकाकडून चालायचे. पांढरी वाट कधी खडकातून कधी तांबूळ मातीतून जायची. मग तो कडा हळूच उतरायचा. मग जवळचा मळा दिसे. त्या मळ्यातून पुन्हा ओढा ओलांडायचा. रानातल्या वाटा तुडवायच्या. मग डोंगर जवळ येई. त्या 2 डोंगरांच्या मध्ये खिंड येई. पश्चिमेच्या डोंगरावर काही लांडग्यांनी पाडलेल्या गुहा दिसत. त्या खिंडीचं नाव होतं झऱ्याची खिंड. मुलं वाटेनं बोलत होती, कलकलत होती. परीक्षेतलं काही बोलत होती. त्यांच्या पाठीवर पिशव्या होत्या. पुस्तकं, टाक, दौत होती. दुपारची फडक्यात बांधलेली भाकरी होती. गुरुजींना वाटेत काही अभ्यासातलं विचारत होते. आपल्या परिसराबद्दल बोलत होती. दादा सर्वांच्या मागून त्यांना सूचना देत निघाले होते. झरे आले. खिंड ओलांडली आणि सर्वांना झरे दिसू लागले. अजून जरा चालायचं होतं. झरं दिसलं तसं पोराने अजून जरा चाल वाढवली. गुरुजी भरभर चालत होते. त्यांची अभ्यासाची फुल्ल तयारी होती. त्यामुळं पोरं घाबरली नव्हती. एका शाळेत मुलं पोचली. गुरुजी ऑफिसात गेलं.
तिथल्या हेडमास्तरांनी विचारलं, काय आली काय वाडीची मुलं? होय, त्यांना जेवण घेऊ द्या, तोपर्यंत परीक्षेची वेळ होईल. दादांनी मुलांच्या नावाची यादी हेडमास्तरांना दिली, काही कागदपत्रे दिली आणि गुरुजी मुलांच्याकडे आले. आता थोड्याच वेळात परीक्षेला सुरुवात होईल. मुलं पटकन झाडाखाली जेवायला बसली. गुरुजी तुम्ही? मी जेवून आलोय. या गुरुजी, आमची चटणी भाकरी कशी लागते बघा, कांदा बी आणलाय आम्ही. आता बोलत बसू नका. तोच हेडमास्तर आले. अहो, इथं का मुलं बसवली? शाळा इथं नाही. त्यांना इथंच आवडतं झाडाखाली. तो तिथं नळ आहे, जेवण झालं की पाणी पिऊन या, असं सांगून हेडमास्तर परत गेले. अनेक गावाची मुलं तिथं येऊ लागली होती. कुणी जेवत होती, कुणी गुरुजींच्या बरोबर बोलत होती, कुणी दंगा करत होती. घंटा झाली. वाडीतल्या मुलांनी सारं आवरलं. पाट्या दप्तरं दादांच्या जवळ आली. आत्ता कुणीकडे जायचं गुरुजी? सांगतो, गडबड करू नका. मग सगळ्या मुलांना घेऊन दादांनी त्यांचा वर्ग दाखवला. मुलं टाक दौत घेऊन बसली. सर्वत्र गोंगाट चालू झाला. कुणीतरी अधिकारी आला. सर्वत्र शांतता पसरली. तोच दुसरी घंटा झाली. वर्गात कुणीतरी शिक्षक पेपरचे गट्टे घेऊन आले. पेपर नीट लिहा रे. तुम्ही गुरुजी? एका पोरानं विचारलं. मी तिकडं लांब झाडाखाली बसणार. तुम्ही नीट पेपर लिहा, घाबरायचं नाही. आणि मग दादा तिकडे लांब पोतं टाकून बसले. तोच ते अधिकारी आले. तुम्ही काय इकडे आला? मुलं बसवलीत परीक्षेला. त्यांच्या वर्गात तुम्ही थांबला तरी चालेल, मुलांना सूचना द्यायला. त्यांना साऱ्या सूचना आधीच दिल्यात. एखादा प्रश्न अडला बिडला तर? त्यांची तयारी चांगली आहे. अहो, सगळे शिक्षक आपापल्या मुलांच्या जवळ वर्गातच थांबलेत. पण मी नाही थांबणार. आमच्या मुलांना जवळ थांबायची जरूरतच नाही. बरं, ठीक आहे, जशी तुमची मर्जी. आणि ते अधिकारी तिथून गेले. त्यांनी सर्व शिक्षकांना बोलावून त्या झाडाखाली आणलं. आता वर्गात कोणी जायचं नाही. वाडीचे गुरुजी पहा कसे लांब बसले आहेत ते. दुसरी घंटा झाली. पेपर वाटले. प्रश्नपत्रिका वाटायच्या आधी वर्गात नुसता दंगा चालला होता. गोविंद बापूंचं घर आम्हाला फारच आवडायचं. तिथं स्वयंपाकाची चूल सतत ढणढणत असायची. गोविंद बापूंचा खटला मोठा होता. 2 भाऊ, त्यांच्या बायका, त्यांची पोरं, गोविंद बापूंची वृद्ध आंधळी आई, त्यांच्या लग्न झालेल्या बहिणी अधूनमधून येत. त्यांची एकुलती एक मुलगी. त्यांना मुलगा नव्हता, बायको पण नव्हती. ते सतत पान तंबाखू खात. फेटा आणि कोट अंगावर असे, त्यामुळं ते त्या वयातही खूप वृद्ध दिसत. त्यांचा चेहरा सतत हसरा असे. गावातला सगळा कारभार तेच बघत, घरचाही तेच बघत. बापूंना विचारल्याशिवाय घरात कोणतीच गोष्ट घडत नसे. बायका मुलं रानात जात. गोविंद बापू कधीच रानात जात नसत. ते कामानिमित्त कळढोण, पिंपरी, झरे, मायनी, आटपाडी अशी गावं करत. त्यांचा भला मोठा सोपा लांब रुंद असे. सोप्यात आत एक छोटीशी खोली. त्याला कोणात म्हणत. अडगळीच्या बहुतेक वस्तू तिथं टाकल्या असायच्या. सोपा उतरला की उजव्या हातालाही अशीच एक पूर्व पश्चिम खोली होती. तिथं त्यांची वृद्ध आंधळी आई असे. इतर बायकाही. घरात खूप धांदल असे. कोणी रानात जाणार असे, कोणी मेंढरांच्या मागं, कोणी गावाला. गोविंद बापूच गावाला जात. पाहुण्या पैना भेटणं त्यांच्याकडेच असे. आदळमोठीत त्यांची एक बहीण होती. लेंगऱ्यातही त्यांचे पै पाहुणे होते. सकाळी बाई भाकरी भाजायला बसायची ते तिला 12 वाजत. गरम गरम बाजरीची भाकरी खाऊन जो तो आपापल्या कामाला जाई. कुणी कुणासाठी फारसं थांबत नसे. क्वचित गाठ पडली तर 2-3 जेवायला बसत. पंगत असे. पण जो येईल तो पितळी घेऊन बसे. पितळीतच कोरड्यास घेत. पितळीलाच वटकन लावीत.
लाकडाची वटकण पितळीला लावायची असायची. ती लाकडाची करंजीच्या आकाराची सोबणी वाडीत सर्वत्रच वापरत. चुलीत एक मोठं मेंढकं घालून 2-3 दिवस ते चालवत. कधीकधी आठवडाभरही वापरत. स्वयंपाक संपला की त्यावर पाणी टाकत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच वापरत. मेंढके जेवायला येणार असतील तर त्यांच्याबरोबर 1-2 कुत्री पण येत. मग त्यांनाही भाकरी टाकली जाई. लहान कुत्र्याला दूध भाकरी कुस्करून घालीत. मोठ्या कुत्र्याला अखंड भाकरी तशीच टाकत. मेंढके स्वतःचीही भाकरी घेत. ते मेंढ्यामागं कधीतरी दुपारी खात. झऱ्याचं वा ओढ्याचं पाणी पित. तिकडे विहिरी फारशा नसत. कुत्र्याची भाकरी हा शब्द त्या वाडीत सगळीकडे ऐकायला मिळे. त्या शब्दाला विशिष्ट असा अर्थ असे. गोविंद बापूंच्या घरातली सारी माणसं महारदऱ्यातल्या रानात कामाला जात. तिथं त्यांची पेरवाची बाग होती. कधी ती नव्या शेताकडे जात. नवं शेत कधी कुणी घेतलं होतं कुणास ठाऊक, पण बोलताना ते नवं शेत असं म्हणत. नवं शेत म्हटल्यावर मला ते फारच नवं नवं वाटायचं. एकदा मी ते शेत पाहिलंही होतं. काळंभोर रान नांगरून टाकलं होतं. हेच ते नवं शेत. बायकांना जेवायला दुपार होई. गोविंद बापूंच्या सोप्याकडे जायला कोण आनंद होई. आमच्या घराच्या पलीकडं भिंतीच्या पलीकडे केदार बापूंच्या घरात जायला मी फार उत्सुक असे. मला तिथं फिरण्यास कोणी फारसा अटकाव करत नसे. एवढ्या लहानपणीही मी वाडीभर फिरे. इस्पारीकडे जायचं, जवळच्या मळ्यात जायचं, मरिमीकडे जायचं, गलीला फिरायचं, वडाकडं जायचं. पण बकुळा बरोबर असली तरच मी जायचो. ती मला फार चांगलं सांभाळत असे. इतक्या लहानपणीही ती मला उपदेशाचे डोस पाजे. इतर ठिकाणासारखाच गोविंद बापूंचा सोपाही आम्हाला आवडे. ही सारी माझी आवडीची ठिकाणं. तिथं कुठं ना कुठे मी फिरत असे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.